300 कोटींचा आरटीओ घोटाळा, जळगाव आणि खान्देशच्या आंतरराज्य सीमेवर आरटीओचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. नियमबाह्य पद्धतीने 6 तपासणी सुरू ठेवण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी संबंधित मंत्र्यांना मोठी ऑफर दिल्याचा दावा केला जात आहे. या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तपासणी नाके 15 एप्रिलपर्यंत सुरू राहतील असे सांगितले होते. त्यांची अंमलबजावणी होऊ नये यासाठी मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने 2017 मध्ये जीएसटी कायदा लागू केल्यानंतर देशात वन नेशन वन टॅक्स लागू करण्यात आले. या निर्णयामुळे देशातील अन्य राज्यांनी ही तपासणी नाटके बंद केली. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने देखील सीमेवरील प्रादेशिक परिवहन विभागाची ही 6 तपासणी नाके बंद करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे कर्की, चोरवड, नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तसेच हाडाखेड, बोरगाव आणि गवाली अशी 6 आरटीओची नाके आहेत. कर्की नाका खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात येतो. ठिकाणी ओव्हरलोड या नावाखाली प्रत्येक ट्रककडून 2000 रुपयांची वसूल केली जाते असा दावा आहे. श्री खडसे यांनी स्वतः या नाक्यावर धाड घालून अधिकाऱ्यांना पकडून दिले होते. आता या तपासणी नाक्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी रस घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या एका टीमने याबाबत शासनाशी विविध बैठका घेतल्या आहेत. ही नाके सुरू ठेवून त्यातून 300 कोटी रुपयांची खंडणी जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली काय भूमिका आहे हे जाहीर करावे असे आवाहन खडसे यांनी दिले आहे.